काही संत कप्ती महाराजांच्या भक्तांनी माझ्या लक्षात आणून दिले की एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. त्या व्हिडिओमध्ये वक्त्यांनी असं म्हटलं आहे की देवाकडे जायचं असेल तर वाटेमध्ये देश लागतो. हे देहाला देवाकडे जाताना वाटेमध्ये देश लागतो. तर हे योग्य आहे का असं काही जणांनी मला विचारलं. तर त्यावरती मला माझं मत सांगावं असं वाटतं. आणि माझ्या मतापेक्षा महत्वाचं माझे सद्गुरू श्री संत कप्ती महाराज यांनी एक भजन लिहिलेलं आहे, देश आणि देव. तर त्याचा थोडासा इथे उल्लेख करावासा वाटतो. पहिल्यांदा मी ते भजन काय आहे ते महाराजांचं ऐकून तुम्हाला देतो, सांगतो, ऐकवतो आणि नंतर मग त्याचा अर्थ काय आहे ते थोडक्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. भजन असं आहे संत कप्ती महाराजांचं, देश आणि देव एक वाटे मज, गरीबाचे काज देश माझा. गरीब ही माझी भागीरथी गंगा, जगत जगतासी सांगा हेची तत्व. देशाला टाकूनी देवाचेची मोल, करिता हा डोल कोसळेल. खप्ती म्हणे देश मनी देव करा, मानावे शंकरा जनी वनी. असं हे जे आहे त्याचं भजन आहे महाराजांनी लिहिलेलं, श्री संत कप्ती महाराजांनी. आणि हे जे भजन महाराजांनी लिहिलेलं आहे हे शास्त्राला आणि शास्त्राला अनुकूल आहे. ते कसं आहे ते आता सांगतो, पण त्यापूर्वी हे सांगतो की देह आणि देव याच्यामध्ये देश आहे ही कल्पना काही शास्त्रीय नाही आहे. बरं, शास्त्रीय तर नाहीच नाही, ही कल्पना मोठी साहित्यिक पण वाटत नाही. पण ज्यांनी कोणी ती कल्पना केलेली आहे ठीक आहे, आणि त्याचं रसग्रहण सर्वजण फार मोठ्या प्रमाणावरती श्रोते आणि प्रेक्षक करतायत, फार चांगली गोष्ट आहे. तर आपले महाराज श्री संत कप्ती महाराज यांच्या या भजनावरती थोडस मला सांगावंसं वाटतं असं की महाराजांनी देश आणि देव याच्यात अंतरच केलेलं नाही. मुळे देशालाच देव म्हटलाय आणि देवालाच देश म्हटलेला आहे. म्हणजे देहाच्या मध्ये आणि देह आणि देवाच्या मध्ये देश वगैरे अशा सगळ्या काही महाराजांच्या धारणा नाही आहेत. आणि महाराजांची ही कल्पना काही नवीन आहे अशी गोष्ट नाही, ही शास्त्रच आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं देखील जे पसायदान आहे तर त्यात देखील महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांची ज्या पसायदानामध्ये अशी कल्पना आहे की देव जो आहे हा सृष्टी रूपातच आहे, सृष्टीलाच देव त्यांनी मानलाय. किंवा मग बरीच अशी भजनं आहेत जिच्यामध्ये संत यांची पण आहेत, तुकडोजी महाराजांची, तर त्यांनी देशालाच देव मानलाय. आता देशाला देव कसं काय मानू शकतो आपण आणि देवाला देश कसं काय मानू शकतो असं कदाचित तुमच्या मनामध्ये विचार येईल. पण ज्याला हे थोडस तत्व एकदा कळलेलं आहे की आपल्या उपनिषदांचं ज्ञान कळलं आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलेलं आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणजे जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व सगळं ब्रह्माचंच आहे. ब्रह्माशिवाय कोणाचंही अस्तित्व राहू शकत नाही. मग तो देश असो, देव असो, तो भक्त असो, तो ज्ञानी असो, हे कोणी असो. आता यामध्ये जे
देव समजणे आहे देशाला किंवा देवाला, किंवा मी म्हणतो मूर्तीला, तिसरी घेऊ आपण एक मूर्ती, कोणीतरी देवाची एक मूर्ती आहे हनुमंताची. तरी यांना शास्त्रामध्ये आलंबन म्हणतात. कारण तो देवाची मूर्ती देखील देव नाहीच आहे, तो दगडाचा असेल, दगड असेल, पण तो दगडाचा देव देखील पूजा केल्याने प्रसन्न होतो. तर दगडाचा देव पूजा केल्याने प्रसन्न होतो. आणि हे आहेत त्याचे पुष्कळ जे उदाहरण आहेत, त्याचे पुष्कळशे अनुभव लोकांना आहे. आता पुष्कळ लोकांनी जिथे आपल्या समजून घ्या, आपण प्रभादेवीचा गणपती घेतला मुंबईचा, तर तिथे कित्येक लोक नमस्कार आणि नवस त्यांचे पूर्ण होतात. याचा अर्थ तिथे जी गणेशाची मूर्ती आहे ती प्रसन्न होते. मग तुझी मूर्ती आहे ती दगडाची आहे, मग दगड देखील जे आहे, दगडाचा देव देखील ते आलंबन असू शकतं. आता आपण जर गीतेकडे गेलो तर गीता अशी सांगते की त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की अरे तू जर हे युद्ध जिंकलास तर तू सम्राट होशील, सगळ्या जगाचं जे आहे साम्राज्याचा तू भोग घेशील. आणि जर तुला मृत्यू आला तर लढाई करता करता जर तुला मृत्यू आला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. याचा अर्थ लढाई करता करता जर स्वर्गात मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती होईल. तर देशासाठी लढावं, देशासाठी लढायला पाहिजे, देशासाठी लढल्याने स्वर्गाची प्राप्ती होईल, हे तत्व भगवद्गीतेच आहे. आणि तेच इथे संत खपती महाराज उद्घृत करून राहिलेले आहेत. संत खपती महाराज म्हणतात की अशामुळे म्हणजे मी देवाची पूजा करणं काय किंवा मी माझ्या देशासाठी एखादं कार्य करणं काय, हे सारखंच आहे. माझ्यासाठी देव जेवढा महत्वाचा आहे तेवढा देशही महत्वाचा आहे. किंबहुना देश आणि देव माझ्यासाठी एकच आहे. कारण हे दोन्हीही जे आहे हे अंतिमतः ईश्वर प्राप्तीसाठी आलंबन मात्र आहेत. जसं आलंबन जे आहे ते आपण मूर्तीचं घेतो तसं आलंबन आहे. आता देश आणि देव एक वाटे मज, गरीबाचे काज देश माझा, असं म्हटलं आहे. आता गरीबाचे काज देशात आहे, देशच नाही तर बिचारे गरीब जातील कुठे. जे काही आपल्या देशामध्ये गरीब आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि मिळवण्याचा किंवा रोजगार मिळवण्याचा किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जी काही त्यांची व्यवस्था आहे ती देशापासूनच आहे. आणि म्हणून महाराज इथे म्हणतात गरीबाचे काज देश माझा, गरीब ही माझी भागीरथी गंगा, जगत जगताशी सांगा ह्याची तत्व. आता महाराज इथे गरिबांचे जे आहे त्याला भागीरथी गंगा म्हणतायत महाराज. आता गरीब कशी काय गंगा राहू शकणार आहेत. यामध्ये महाराजांना असं सांगायचं आहे की जसं तुम्ही गंगेमध्ये स्नान केल्याने अशी कल्पना आहे की सगळे जे आहे तुमचं पापक्षालन होतं, पाप नष्ट होतात गंगेमध्ये स्नान केल्याने, तशीच या गरिबांची सेवा केल्याने देखील जे आहे तुमचं पापक्षालन होतं. आणि म्हणून गंगा आणि गरीब सारखे आहेत असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि हे जे आहे बरोबर आहे त्यांचं, हे शास्त्राला अनुसरून आहे. आणि शास्त्रामध्ये देखील जे आहे परोपकारच सांगितलेले आहे शास्त्रामध्ये देखील. आणि जे यांना आवश्यकता आहे, जे गरीब आहेत, ज्यांना जे आहे उपजीविकेचे साधन नाही किंवा कमी पडतायत आणि ज्यांना जगण्यासाठी काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना तशी मदत करणं हे देखील जे आहे एक पापक्षालन आहे. किंवा पापक्षालन याचा अर्थ चित्तशुद्धी. पापक्षालन याचा अर्थ चित्तशुद्धी. तुम्ही गंगेत स्नान केल्याने काही पाप वगैरे क्षालन होणार नाहीये. तो बाहेर येऊ नये, जो आता मर्डर करतो तो जाऊन गंगेत स्नान केल्यामुळे त्याचे पाप धुतले गेले असं नाही आहे. त्याच्यावर त्याला जे काही पाप लागायचे ते पाप लागणारच आहे. पण फक्त किमान गंगेत स्नान केल्याने त्याला अशी चित्तशुद्धी प्राप्त होईल की पुन्हा त्याला पाप करण्याची जी आहे प्रवृत्ती होणार नाही. तर पापक्षालन त्याच्यामध्ये गंगेमध्ये होतं. देशाला टाकूनी देवाचेची मोल, करिता हा डोल कोसळेल. संत कपटी महाराज म्हणतात अरे तुम्ही आपलं रक्षण करणारा जो आपला देश आहे, आपल्याला अन्न पाणी देणारा, आपल्याला जीवन देणारा, आपलं सगळं काही करणारा, जे सगळं देशापासून आपल्याला मिळतं,
तर त्याची तुम्ही पूजा सोडून दिली, त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही काही करण्याचा जो आहे प्रयत्न करणं सोडून दिलं, किंवा आपल्या जे जे होईल आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी ते आपण केलं पाहिजे ते तो सोडून तुम्ही नुसतं देवदेव करत जर घरामध्ये बसले आणि नुसतं राधे राधे कृष्ण कृष्ण समजलं का, तर त्याला काही अर्थ नाही. तसं जर तुम्ही करणार असाल तर हा डोल कोसळायला काही वेळ लागणार नाही. याचा अर्थ आज जी काही तुम्हाला शांती, सुख, समाधान किंवा पुढे तुम्हाला दिसणाऱ्या आकांक्षा, अपेक्षा ज्या तुम्हाला देश असल्यामुळे मिळत आहेत त्या कदाचित त्या पुढे मिळणार नाही. अशा प्रकारे याचा अर्थ डोल कोसळेल असं म्हणतात. पुढे महाराज म्हणतात, कपटी म्हणे देश मनी देव करा. अरे आपल्या मनामध्ये तुम्ही देशालाच देव समजा. इतके प्रखर राष्ट्रवादी श्री संत खपटी महाराज आहे की त्यांच्या कल्पनेमध्ये कुठेही अँबिग्युइटी नाहीये, अस्पष्टता नाहीये. पूर्णपणे स्पष्टता आहे की तुम्ही देव आणि देश यात फरक करू नका. तुम्ही मनामध्ये आपल्या देशालाच देव करा, इतकं आपल्या शिष्यांना किंवा भक्तांना स्पष्टपणे महाराज उपदेश करून राहिलेले आहेत. आणि शेवटी त्यांनी म्हटलं आहे महाराजांनी, देश आणि देव मज एक वाटे. आणि देश आणि देव मज एक वाटे, गरीबाचे काज देश माझा. आणि शेवटी महाराज म्हणतात, खपटी म्हणे देश मनी देव करा, मानावे शंकरा जनी मनी. आता इथे पहा, खपटी बाबांनी हा ते जे आहे सर्व जे आता मी जे सुरुवातीला बोललो सर्वम खल्विदम ब्रह्म, तोच न्याय किंवा तो सिद्धांत वेदांताचा इथे मांडला आहे. की खपटी बाबा म्हणतात की आपल्या मनामध्ये देव आणि देश हे अंतर करू नका. आणि जर तुम्हाला राष्ट्रासाठी जे काही करता येण्यासारखं असेल, तुम्ही काही प्रत्यक्ष सगळेजण लढाईवर तर जाऊ शकत नाही, पण जे काही तुमचे संसाधन तुम्हाला उपलब्ध आहे त्यातला काही भाग आपल्या देशासाठी काढून तुम्ही देऊ शकणार असाल तर ते तुम्ही अवश्य करा. तर तसं करा आणि तेच तुम्ही देवाची पूजा समजा. आज तुम्ही जाऊन देवामध्ये हार फूल घातले नाहीत, आज तुम्ही प्रार्थना केली नाही, आज तुम्ही प्रदक्षिणा घातली नाही, काय हरकत नाही. पण त्या वेळामध्ये जर तुम्ही आपल्या देशासाठी काही करणार असेल तर जे देशासाठी करता ते प्रथम करा, असं श्री संत खपटी महाराजांचा इथे जे आहे उपदेश आहे. आणि मग शेवटी महाराज म्हणतात, मानावे शंकरा जनी मनी. आता इथे शंकरा म्हणजे परमात्म्याला, ते जे काही आहे ते परमात्मा आहे हे तत्व मात्र विसरू नका. जनी मुनी म्हणजे सर्वत्र, सर्वत्र शंकर आहे. सर्वत्र शंकर आहे म्हणजे काय आहे, सर्वत्र देव आहे. मग पुन्हा आता जे मी सुरुवातीला तत्व सांगितलं, खल्विदम ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म, तसं सर्वम खल्विदम शंकर म्हणू शकतो आपण. तर सर्वत्र शंकर किंवा ही जी देवता आहे शंकर नावाची, महादेवाची, ही सर्वत्र नांदते आहे असं तुम्ही समजून घ्या, असं श्री संत खपटी महाराज म्हणतात. तर माझे 2 शब्द याच्याबद्दल सांगून मी माझे आता प्रवचन संपवतो.